कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। लोकसभेमध्ये आम्ही जिंकलो, त्यानंतर 4 महिन्यांनी तिथे भाजप जिंकते। महाराष्ट्रात 1 कोटी नवे मतदार निवडणूक आयोगानं जन्माला घातले। जिथे मतदान वाढलं तिथे भाजप जिंकली। बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल। निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागतंय, मात्र भाजप नेत्यांकडे का मागत नाहीयेत? राहुल गांधींची प्रतिक्रिया। तर आम्ही निवडणूक आयोगाचाच डेटा सादर केला, मात्र तरी सुद्धा आमच्याकडून शपथपत्र मागत असल्याचं राहुल गांधी म्हणाले। एसआयआर म्हणजे बिहारच्या लोकांची मतं चोरण्याची पद्धत, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया। तर सीसीटीव्हीचा कायदा का बदलला, आयोगाला राहुल गांधींचा सवाल। मतचोरीसारख्या शब्दांचा वापर हा संविधानाचा अवमान, निकालाच्या 45 दिवसांनंतर चूक लक्षात न आल्यावर इतक्या महिन्यांनी आरोप करणं आणि त्याचा उद्देश नेमका काय? मुख्य निवडणूक आयोगाचा टीकाकार पक्षांना सवाल। निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष सारखेच, आयोग कोणत्याही राजकीय पक्षात भेदभाव करत नाही। राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतरच मतदार याद्यांची तपासणी सुरू। त्रुटी दूर करण्यासाठी बिहारमध्ये एसआयआर, विरोध पक्षातील नेत्यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। द फ्रॉड निवडणूक आयोग, आयोगानं राजकीय पक्षाच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत। मलिकांची स्क्रिप्ट वाचली, आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्यानं मोदींनी निवडणूक जिंकली, ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यावं, संजय राऊतांचं वक्तव्य। तर मतचोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, मतं न देणाऱ्या मतदारांना यादीतनं वगळण्याची ऑफर होती। सरकारमधील काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडूंचा दावा। अनेकांना विधानसभेमध्ये आपण कसे पराभूत झालो तेच समजेना, उपमुख्यमंत्री अजित पवारांना बच्चू कडूंचा या ठिकाणी बच्चू कडूंना त्यांचा टोला। तर आमचे 31 उमेदवार पराभूत झाले होते लोकसभेत, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अजित पवारांचा सवाल। निवडणुकीच्या 6 महिन्यांनंतर राहुल गांधींना जाग आली, प्रफुल्ल पटेल यांची राहुल गांधींवर टीका। तर राहुल गांधी 6 महिन्यांनंतर वोट चोरीचा विषय काढत असल्याची सुद्धा प्रतिक्रिया। राहुल गांधींचं कर्तृत्व किती आहे हे सर्वांना माहिती, राहुल गांधींची यात्रा एक नाटक, अनिल बोंडेंची राहुल गांधींच्या यात्रेवर टीका। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब, दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांशी संपर्क केला, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा, जेपी नड्डांची प्रतिक्रिया। राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। दरम्यान एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांचं नाव देण्यात आलंय। आज मल्लिकार्जुन खरगेंच्या संसद भवनातील कार्यालयामध्ये इंडिया आघाडीची बैठक, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता। तर बेस्ट पतपेढीची निवडणूक आज पार पडणार, ठाकरेंच्या बंधूंचं उत्कर्ष पॅनल तर भाजपचं श्रमिक पॅनल यांच्यामध्ये लढत होणार। सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार, रोहित पवारांचं ट्विट। तर आज सकाळी पत्रकार परिषद घेत 5,000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं रोहित पवारांचं ट्विट। वर्तमानातील गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हातमिळवणी असल्याची रोहित पवारांची टीका। तर भाजपसोबत यायची आमची आणि मोठ्या साहेबांची खूप आधीपासूनच इच्छा होती। 2014 मध्ये आम्ही काँग्रेसचा आणि भाजपनं शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं। खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट। संजय राऊत भविष्यात सांगणारा पोपट, उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघाल्यात, शहाजी बापू पाटलांची राऊतांवर टीका। नाशिकचा पालकमंत्री होतोय, धुळ्यातील एका कार्यक्रमामध्ये गिरीश महाजनांचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम असतानाच महाजनांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। तर 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं, जळगावमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह कायम, एक आमदार असताना आपण पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो, 7 आमदारांसाठी शक्ती लावा असंही वक्तव्य।
अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. राम शिंदेंकडून नाराजी व्यक्त. भावकीमुळे रोहित पवार आमदार झाल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. रोहित पवार आजोबांवर गेल्याची गोपीचंद पडळकरांची टीका. रोहित पवार औरंगजेबासारखी कृती करणार. पवारांना मी पुरून उरलोय. पडळकरांचा पवार घराण्यावर निशाणा. जयंत पाटलांसारखा लाचार माणूस राजकारणामध्ये पाहिला नाही. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर जहरी टीका. जयंत पाटलांनी मंत्रिपदासाठी लाचारी केल्याचा पडळकरांचा आरोप. सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले. मुंबई ठाण्याला लुटणारे सरकारमध्येच तर हे अदानींची हंडी फोडणारे लोक. संजय राऊतांचा निशाणा. जळगावात अजित पवारांकडून कंत्राटदारांची कानउघडणी तर चिंचोलीमध्ये मेडिकल हबची पाहणी करताना खडेबोल सुनावले. बांधकामांच्या गुणवत्तेसंदर्भात कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांनाही झापलं. ठाकरे ब्रँड नष्ट करू अशी वक्तव्य भीतीपोटी. ठाकरे ब्रँडचं सोडा, सत्ताधाऱ्यांना स्वतः नष्ट होऊ अशी भीती आहे. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर भास्कर जाधव हे गद्दार. पवारांच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडले. ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही हे भास्कर जाधवांची नौटंकी. रामदास कदमांचं उत्तर. तुळजाभवानी मंदिराच्या कामावरून महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज मुंबईमध्ये बैठक होणार. बैठकीतनं पालकमंत्री सरनाईक ओमराजे निंबाळकरांना पुन्हा वगळलं. तुळजाभवानीच्या मुख्य शिखर पाडकामासंदर्भात आज मुंबईत बैठक. तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कुणाचं? खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत राणा जगजितसिंग पाटलांवर निशाणा. जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानंतर राणा जगजितसिंग पाटील यांचं मंत्री आशिष शेलारांना पत्र. क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता. आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल. दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. पण तो त्रास नाहीये, ती जबाबदारी आहे. वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासार. बीडचा आका समोर आला, पण जामनेरचा आका कोण? जामनेरमधील सुलेमान खानच्या मृत्यू प्रकरणावरून सपकाळ यांचा सवाल. तो पिस्तुल्या आकाच्या भूमिकेत गेल्याचं समोर आलंय. नाव न घेता हर्षवर्धन सपकाळांची गिरीश महाजनांवर टीका. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते, मात्र इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मुलांनी चिखलफेक केली. दहिपळ गावच्या सरपंचांचं स्पष्टीकरण. पक्का रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी सरपंचांच्या गाडीवर केली होती चिखलफेक. देशवासियांनी भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. व्यापारी आणि दुकानदारांनी वोकल फॉर लोकलसाठी साथ द्या. पंतप्रधान मोदींचं आवाहन. टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेश सारंग, सुहास सामंतांनी केला भ्रष्टाचार. प्रसाद लाड यांचा आरोप. तर बेस्ट पतसंस्थेचा पैसा हाऊस मौजेसाठी उडवल्याचाही आरोप. आज बेस्टसाठी मतदान असल्यामुळे लाड यांचं बेताल आरोप. सुहास सामंतांचं प्रत्युत्तर. ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा म्हणजे भाजपनं अस्तित्व मान्य केल्याचा पुरावा. ठाकरे ब्रँड नष्ट करण्याचं सोडा, आपणच नष्ट होऊ या भीतीनं काही लोक अशी वक्तव्य करत आहेत. भास्कर जाधवांनी प्रसाद लाड यांना सुनावलं. सोलापुरात एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारणार. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. पुण्याच्या आयटी पार्कमध्ये जाऊन सोलापूरचे कोण असा प्रश्न विचारल्यावर सगळे हात वर येतात. फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती. सरन्यायाधीश झाल्यानंतर जितका आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आज झाला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया. तर पुणे कोल्हापूर एक्सप्रेस वे करा, गवईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या संघर्ष काळामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा सुरू होता. सरन्यायाधीश भूषण गवईंची टिप्पणी. काय ती झाडी, काय ते डोंगर या संवादाचाही गवईंकडून उल्लेख. तर अमरावती महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसणार. रवी राणांकडून विश्वास व्यक्त. तर नवनीत राणा अमरावतीचा आवाज बनून काम करत होत्या, मात्र आताच्या खासदाराचा आत्ता पत्ताच नाही. रवी राणांची बळवंत वानखेडेंवर टीका. धुळ्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडमध्ये. तर पालिका निवडणुकीत सुद्धा एकतर्फी भाजपचा ध्वज फडकवण्यासाठी सज्ज होऊया. निकोप स्पर्धेतनं काम करूया. मंत्री जयकुमार रावल यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होणार. दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये हिना गावित ऍक्शन मोडवर. हिना गावित यांच्याकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सभा घेण्यासही सुरुवात. जिल्हा परिषदेवर एक हाती भाजपची सत्ता येणार. हिना गावितांकडून विश्वास व्यक्त. अकोल्यामध्ये जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेदरम्यान आव्हाडांनी स्टेजवर मनुस्मृती जाळली.
श्रीमंत रघुजीराजे भोसलेंच्या तलवारीचं आज मुंबईत स्वागत होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळाही पार पडणार। ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार। यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागताची जोरदार तयारी। अहिल्यानगरच्या घुलेवाडी गावामध्ये कीर्तनात गोंधळ। कीर्तनकार महाराजांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न। चौघांसह 8 अज्ञातांवर गुन्हा दाखल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची ही याचिका असल्याची माहिती। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कबुतरांना खाद्य टाकणं अजूनही सुरूच। अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर केल्याचा प्रकार समोर। साखरेचं उत्पादन तब्बल 14% घटलं। श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात वाढ। साखरेच्या दर्जानुसार 43, 48, 50 आणि 65 रुपये किलोनं विक्री सुरू। पावसामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच बंदरात परतल्यात, तर मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। टप्प्याटप्प्यानं खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी विविध बंदरातनं मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधून 65 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढले। ढगफुटीमुळे 200 जण अजूनही बेपत्ता, तर आपत्ती व्यवस्थापन दलांना 500 जणांना वाचवण्यात यश। उद्धव ठाकरेंनी शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोलणं ढोंगीपणा। मुळात इथे कुणीही कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाहीये। केशव उपाध्येंची ट्विट करत टीका। मला पुढील 5 वर्षात 500 गावांना फंड द्यायचा आहे, तर मी इतर खासदारांचा किंवा कुणाचाही फंड आणेल, मात्र 500 गावांना फंड देणार। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केला निर्धार। कल्याण शीळ रोडवरील खड्ड्यानं तरुणाचा मृत्यू। केडीएमसीच्या माजी महापौर वैजंती घोलप यांचा गंभीर आरोप। दुचाकी खड्ड्यात आदळल्यामुळे तरुणाचा अपघात झाला। कल्याण शीळ रोडवरील खड्डे बुजवण्याची घोलप यांची मागणी। चंद्रपूरचे स्थानिक भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना धक्का। मातोश्रीच्या नावे प्रस्तावित चौक स्मारक मनपानं हटवले। गांधी चौक परिसरामध्ये होते प्रस्तावित स्मारक। ऐतिहासिक मंदिर मार्गावर या ठिकाणी असल्यानं पुरातत्व खात्यानं मनपाला नोटीस दिली होती। महाविकास आघाडीनं घेतली होती जोरदार हरकत। साताऱ्यातील छत्रपती दहीहंडी सोहळ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवली। कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून उदयनराजेंनी कॉलर उडवली। माजी मंत्री पद्माकर वाळवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश। लवकरच पक्षासाठी काम सुरू करणार, पद्माकर वाळवींची प्रतिक्रिया। माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या पक्षप्रवेशानंतर इम्तियाज जलील पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जामनेरमधील हत्या झालेल्या तरुणाला न्याय देण्याची जलील यांची मागणी। सर्व दोषी आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचाही जलील यांचा इशारा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित भूमिपुत्रांचं डोंगरावर चढून अनोखं आंदोलन। विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी। पुण्यामध्ये एकाच व्यासपीठावर 27 काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा समारंभ। एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या क्षेत्रातील कवयित्री महिलांचा अनोखा सन्मान। माजी पोलीस अधिकारी सुरेखा दुग्गे यांच्या पोगू शैते या काव्यसंग्रहाचं सुद्धा प्रकाशन। मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी। सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पावसानं 7ही धरणातील पाणीसाठा आता 90%वर। त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।